नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 30 मार्च पाहूया 31 मार्च रोजी राज्यातील हवामान कसे राहील, सायंकाळचे 6 वाजले आणि आज रात्रीसुद्धा कसं वातावरण राहू शकतं, कोणते तालुके असतील ज्या ठिकाणी गारपीट किंवा अवकाळी पाऊस होईल याची डिटेल माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्याकडे कसं वातावरण आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तर आपण अंदाजात सांगितल्याप्रमाणे आजही राज्यातील बरेच ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग विकसित झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सांगली साताराचा भाग आहे, पुण्याचा थोडासा भाग आहे, त्यानंतर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ, अमरावतीचा काय भाग आहे, नागपूरचे काय भाग आहे त्या ठिकाणी, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचे ढग किंवा इकडे नगरच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत. आणि आज रात्रीचा जर आपण तालुकानिहाय अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम म्हणजे जत, कवठे महांकाळ, तासगाव, विटा, आटपाडी, खटाव, मान आणि कोरेगावच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर बारामतीच्या काही बारामती तालुक्यामध्ये थोडासा गडगडाटी पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर साधारणतः करमाळ्याचा उत्तरेकडील भाग असेल, परांडा, भूम, वाशी, कळंबचा भाग आहे या ठिकाणी, तसेच औसा जो लातूरचा भाग आहे, औसाच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडाटी हलका पाऊस होऊ शकतो. रेणापूरमध्ये पावसाची शक्यता राहील. त्यानंतर पाटोदा असेल, या ठिकाणी गडगडाटी पाऊस होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त गेवराई, बीड तालुक्यामध्ये तसेच अंबाजोगाईच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. नगरचं बोलायचं झालं तर कर्जत, जामखेड, त्यानंतर पारनेरचा काय भाग आणि त्यानंतर संगमनेर किंवा मग त्याला लागून अकोले तालुक्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो. यानंतर नाशिकचा नांदगाव, मालेगावच्या पट्ट्यांमध्ये रात्री उशिरा किंवा सायंकाळीनंतर थोडाफार हलका पावसाच्या किंवा हलक्या पावसाचे थेंब पाहायला मिळतील. ही स्थिती छत्रपती संभाजीनगर असेल, खुलताबाद असेल, त्यानंतर फुलंब्री असेल, हलक्या थेंबांची शक्यता. भोकरदनमध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर नांदेडमधील बऱ्याच तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मग लोहा असेल आणि त्याच्या आसपासचे जे भाग आहेत या ठिकाणी नांदेडच्या दक्षिणेकडील भागांतील जे काही बरेचसे तालुके आहेत, जवळपास फक्त माहूर, किनवटचा भाग वगळता सर्वच तालुक्यांमध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर जिंतूरमध्ये थोडासा हलका थेंबांचा पाऊस होऊ शकतो. यानंतर आपण विदर्भातील अंदाज पाहण्यासाठी आपण रडारचा उपयोग करूयात. ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की चंद्रपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये साधारणतः चिमूर आणि भद्रावतीच्या आसपास गडगडाटी पाऊस आणि गारपीट देणारे हे ढग दिसत आहेत. हलकी गारपीट या तालुक्यांमध्ये होऊ शकते. रडार उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणाचं आपल्याला निश्चित सांगता येते की गारपीटचा ढग आहे की नाही. राज्याच्या इतर ठिकाणी रडारचं कव्हरेज नसल्यामुळे थोडासा आपल्याला जो काही पावसाचा अंदाज वर्तवताना किंवा गारपीटीची शक्यता वर्तवताना थोड्याशा काय म्हणतात त्याला लिमिट येत आहे. बाकी याच व्यतिरिक्त इकडे सावनेर आणि रामटेकच्याही भागांमध्ये रात्री गारपीट होण्याचा अंदाज आहे. तर वर्धाच्या देवळीच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा रेल्वे धामणगावच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच या ठिकाणी झरी जामणे किंवा केळापूर असेल याच्या ठिकाणी किंवा त्याला आपण पांढरकवडा म्हणू शकता, या ठिकाणी हलक्या पावसाचाच अंदाज गडगडाटी आहे. आणि जर या व्यतिरिक्त अजून गारपीटीची शक्यता असणारा भाग जर आपण पाहिला तर कदाचित सांगली जिल्ह्यामध्ये किंवा साताऱ्याच्या काही भाग आहेत या ठिकाणी कराडच्या पूर्वेच्या भागांमध्ये हलकी गारपीट शक्यता नाकारता येत नाही. हा तर झाला आज रात्रीचा अंदाज. जर आपण उद्याची शक्यता, ही जे काही तालुके सांगितले या तालुक्यांव्यतिरिक्त सुद्धा काही असे भाग असतील त्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी ढग आहेत, पाऊस होऊ शकतो. पण जे आपण तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जरा जास्त आहे. यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काही सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते, अशा प्रकारचे काही कमदाबाचा पट्टा विदर्भाच्या आसपास बनलेला आहे, त्याचा प्रभाव उद्यासुद्धा कायम राहील आणि उद्याही विदर्भामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. पण राज्यामध्ये तुम्ही अजूनही अनुभवलं असेल थोडंसं अर्ध्या अंश सेल्सिअसने तापमान कमी झालं आहे, पण उकाडा मात्र खूप असह्य झालेला आहे आणि ही स्थिती येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा कायम राहील. रात्र उष्ण पाहायला मिळतील, दमट पाहायला मिळतील. दिवसाचं तापमान पुन्हा एकदा 1 तारखेच्या पुढे वाढणार आहे जेव्हा हे पावसाचे ढग निघून जातील. पुन्हा एकदा राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा अजून येणारच आहेत. जसं आपण आधीही अंदाज दिला की यंदाचा उन्हाळा कडक राहील, उष्णतेच्या लाटा नेहमीपेक्षा जास्त राहतील आणि लवकरच हवामान विभागसुद्धा त्यांचा एप्रिल महिन्याचा अंदाज देईल.
आणि 15 एप्रिलला मान्सूनचा पहिला अंदाज देईल। त्या अपडेट्स आपण आपल्या या चॅनलवरती सर्वात प्रथम तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत। पण त्या अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या सकाळी सुद्धा आपण उद्या सकाळच्या अंदाजामध्ये सांगू की उद्या नक्की कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त आहे, तो सुद्धा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। पण उद्याचा जिल्ह्यानी आपण अंदाज पाहिला तर उद्याही भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीकडे गडगडाटी पावसाची शक्यता दाट आहे। तसंच एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही होऊ शकते। या व्यतिरिक्त वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड आणि यवतमाळ हा जो काय भाग आहे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाचा अंदाज राहील। त्यानंतर बीड, धाराशिव, सोलापूरचे काय भाग आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूरचे काय भाग आहेत आणि नगरचा दक्षिण भाग आहे, या ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झालंच तरच हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, अन्यथा जास्त शक्यता नाही। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण थोडंफार राहील, मात्र विशेष पावसाची या ठिकाणी शक्यता दिसत नाही। कोकणात हवामान मुख्यत्वे कोरडे राहील आणि आता जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या 4 जिल्ह्यांमध्ये आपल्याला उष्ण रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी उष्ण रात्रींचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आणि राहिलेले जिल्हे आहेत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मग उत्तर मध्य महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल आणि कोकण किनारपट्टी असेल, या ठिकाणीही हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। त्यानंतर विदर्भासाठीचं जर पाहिलं तर विदर्भामध्ये अकोला, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्र राहण्याचा येलो अलर्ट आहे। सोबतच अकोला, अमरावती आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये उद्या दिवसा उष्णतेची लाट राहण्याचा सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह साधारणतः वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहील आणि विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच। जर का या जसं आपण सांगितलं जे काही तालुके सांगितले त्या तालुक्यांव्यतिरिक्त सुद्धा काही तालुके असू शकतात ज्या ठिकाणी रात्री पाऊस होऊ शकतो, ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये ढग गोळा झालेत त्या ठिकाणी। बाकी असे जर तुम्हाला तालुकानिहाय हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर आपला हा यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर। कारण असं बघतोय की जवळपास 50% लोक असे आहेत जे व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत। चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत, त्यामुळे आत्ता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला त्याचा कमेंट करून कळवा, तुमच्याकडे कसं हवामान आहे त्याचा कमेंट करून कळवा। तसेच ॲक्युवेदरचा मान्सूनचा अंदाज, आपला पहिला मान्सूनचा अंदाज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे। जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर किरण वाघमोडे मान्सून अंदाज असं सर्च करू शकता किंवा मान्सून 2024चा अंदाज किरण वाघमोडे असं सर्च करा, तुम्हाला आपला व्हिडिओ मिळून जाईल। बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका।